एव्हरीवन, वेलकम इन चांदमामाची शाळा आणि माहीज किचन ऑल्सो. दोन्हीमध्ये सेम कंटेंट आहे. आणि विशेष म्हणजे काय आहे तर विशेष म्हणजे ही गोष्ट आहे की मी बालिकाश्रम इथे आलेले आहे. भगवान बाबा बालिकाश्रम इथे याचं बोर्ड दिसतंय मागे. हे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपास इथे आहे. रेणुका माता मंदिर कमान जी आहे तिथून सरळ 5 ते 10 मिनटापर्यंत तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर हा जो बोर्ड आहे तो लागतो आणि तिथून तुम्ही बालिकाश्रममध्ये व्हिजिट करू शकता. तर आता शाळा सुरू होणार आहेत काही दिवसांनी. जून महिना लागलेला आहे. तर म्हणजे सगळ्या लहान मुलांसाठी आपण काही ना काही घेतो. आपल्या सर्वांना माहिती असतं की आपल्या घरातलं जर एखादं लहान मुलं असेल, त्याला शाळेत जायचं आहे, त्याला शाळेतलं ॲडमिशन करायचं आहे त्याचं, परत त्यासाठी काय काय वस्तू आपण घेतो. स्कूल बॅग घेतो, वॉटर बॅग घेतो, बुक्स घेतो, नवीन युनिफॉर्म घेतो. इतक्या म्हणजे अनगिनत गोष्टी असतात ज्या आपण म्हणजे पॅरेंट्स आपल्या चाइल्डसाठी घेत असतात. पण सगळ्यांसाठीच हे पॉसिबल होईल का, हे शक्य होईल का असं नसतं ना. पण कोणी ना कोणी ह्यासाठी लीड केलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत त्यामधून मी काही ना काही घेणार आहे त्या सर्व लहान मुलांसाठी वस्तू. माझ्या पैशामध्ये सगळंच होईल असं नाही आहे, पण मी माझ्याकडून जितकं होईल तितका मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी म्हणजे काय काय विशेष करणार आहे, विजिट करणार आहे, तर लहान मुलांसोबत आज काय गप्पा गोष्टी करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल. थँक्यू फॉर वॉचिंग. माझं विजिट करून झालेलं आहे बालिका आश्रममध्ये. आणि मी तिथल्या काही कर्मचाऱ्यांशी तिथल्या काही लोकांशी मी बोलले. त्यांनी सांगितलं की त्यांच्या इथं म्हणजे लहान मुलं किती आहेत वगैरे आणि त्यांना काय काय गरजेचं आहे. गरज तर सगळ्या लहान मुलांसाठी खर्च माझा स्वतःचा खर्च सांगते मी. माझ्या आईने मला एका चांगल्या शाळेत टाकलं. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेली होते 3री-4थीला. आमचे काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळं, पण त्याच्यानंतर माझ्या आईने मला चांगल्या शाळेत टाकलं. तिला तेव्हा किती खर्च आला असेल. तिला 1-1.5 तासातच तिचा मंथली जो इन्कम आहे तेवढी सगळी तिला खर्च करावी लागली होती. तर माझ्या आईने एकटीने कसं मॅनेज केलं असेल तेव्हा हे मी समजू शकते. पण मी हे ठरवलेलं आहे की माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत मी त्याच्यामध्ये काय करू शकते. किंवा मी त्यांना पण समजून सांगितलं की मी एवढा आता खर्च नाही करू शकत, पण माझ्या हातामध्ये जे शक्य आहे मी ते नक्की करणार. तर असं मी ठरवलेलं आहे. तर बघूया, आजपासूनच मला तयारीला लागायचं आहे. तर आजपासून तयारीला लागल्यावरती मला त्या लहान मुलांच्या जेव्हा शाळा सुरू होतील तर तेव्हापर्यंत मला काही गोष्टींना मॅनेज करता येईल. तर असं मी प्रयत्न करते आहे. बाय बाय.